आपल्यावर झालेल्या अन्यायाविरोधात किरवली येथील 45 वर्षीय महिला व तिची 20 वर्षीय मुलगी कर्जत पंचायत समिती कार्यालयाबाहेर अमरण उपोषणास बसले आहेत। सुरुवातीला कर्जत पंचायत समितीचे नवनियुक्त गटविकास अधिकारी सुशांत पाटील यांनी या महिलांना पंचायत समिती आवारात उपोषणास बसू दिले नाही। आमच्या आवारात उपोषण करता येणार नाही असे सांगत कर्जत पंचायत समितीच्या आवारातून महिला आंदोलकांना हुसकावून लावण्यात आले। यानंतर ही कर्जत पंचायत समितीचे नवनियुक्त गटविकास अधिकारी सुशांत पाटील यांना त्या मायलेकीची दया आली नाही। अन्यायग्रस्तांना न्याय देण्यापेक्षा उपोषणाला कशाला बसायचे असा सूर गटविकास अधिकारी यांनी लावला आहे। एवढेच नव्हे तर एक महिला व तिची 20 वर्षीय मुलगी उपोषणाला बसली असताना रात्रीच्या सुमारास त्यांच्या सुरक्षेचे काय याचा विचार गटविकास अधिकारी यांनी केला नाही। पत्रकारांनी कर्जत प्रांताधिकारी प्रकाश सकपाळ, कर्जत DYSP व रायगड पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांच्याशी संपर्क साधत महिलांच्या सुरक्षिततेबाबत चर्चा केल्यावर महिला पोलीस कर्मचारी तैनात करण्यात आले। दुसरीकडे या महिला रात्रीच्या सुमारास शौचालयास कुठे जातील याचा विचार गटविकास अधिकारी यांनी केला नाही। पत्रकारांनी इमारतीत त्यांना जाऊ द्यावे अशी विनंती केली, पण मानवताहीन गटविकास अधिकारी यांनी त्यांना उपोषण मागे घ्यायला लावले। आम्ही इमारतीचे शौचालय वापरू देऊ शकत नाही अशी प्रतिक्रिया दिली। महिलांच्या सुरक्षतेबाबत राज्य सरकार संवेदनशील असताना कर्जत पंचायत समितीचे गटविकास अधिकारी सुशांत पाटील महिला सुरक्षिततेबाबत अतिशय उदासीन असल्याचे दिसून येत आहे। अशा उदासीन अधिकाऱ्यावर प्रशासन कारवाई करणार का असा प्रश्न निर्माण झाला आहे। किरवली मधील मौजे वांजे या गावचे कायमचे रहिवासी असून श्री कमलेश ठाकरे यांचे आजोबा कैलासवासी गोविंद खंदू पाटील यांची पूर्वी सन 1948 रोजी खरेदी खत गावठाण ही जागा सब रजिस्टर कार्यालयामध्ये विकत घेतली होती। त्या जागेमध्ये सदर 2013-14 मध्ये PWD कार्यालय यांनी सार्वजनिक बांधकाम विभाग यांनी तो रस्ता टाकलेला आहे असे ग्रामविकास अधिकारी व ग्रामसेवक सरपंच असे म्हणाले व गावातील मराठी समाजातील ग्रामस्थ श्री मारुती पांडुरंग ठाकरे व इतर 31 जण हे पण म्हणतात हा रस्ता PWD ने केलेला आहे। तरी त्या रस्त्या संदर्भात दिनांक 4/1/2020 रोजी मान्य सार्वजनिक बांधकाम विभाग कार्यालयासमोर आमरण उपोषण केले। त्यावेळी उत्तरेकडून दक्षिणेकडे जाणारा 56 फूट व पूर्व पश्चिम 10 फूट या कार्यालयाचा कुठल्याही प्रकारचा संबंध नसताना मान्य प्रशासक अधिकारी आणि ग्रामविकास अधिकारी यांनी आम्हाला जाणून बुजून या जागेसंदर्भात वारंवार नोटिशी काढून त्या नोटिशीचं आम्ही उत्तर देऊन सुद्धा पण दिनांक 10/3/2024 दिनांक 13/8/2024 या सगळ्या अर्जांची कुठली शहानिशा न करता व 28/10/2000 रोजी मान्य सर्व अधिकाऱ्यांना आम्ही पेपर नोटीस देऊन कागदपत्र जोडून सुद्धाही दिनांक 5/11/2024 जो आमच्या जागेमध्ये किंवा आमच्या ओळलोप्रती जागेमध्ये जो आम्ही बांधकाम केलेला होता हे बांधकाम मान्य प्रशासक अधिकारी व ग्रामविकास अधिकारी यांना मी ज्या विचारलं मला ऑर्डर दाखवा तर मला ऑर्डर न दाखवता ग्रामविकास अधिकारी ही जागेवरून पळून गेली। जर तुमच्याकडे ऑर्डर होती पण तुम्ही जागेवर का नाही थांबले? जसा आमचा जो जागेवरचा मटेरियल नेलेला आहे तो तसा लावून देण्यात यावा तरच आम्ही उपोषण मागे घेऊ, नाहीतर आत्मदहनाचा इशारा देण्यात येईल। अनुक्रमांक 310 मध्ये अंगणवाडी ते जनार्दन गंगाराम मिसाळ यांच्या घरापर्यंत जो रस्ता झालाय त्या रस्त्याबद्दल कोणताही ठोस पुरावा नसताना किंवा त्या रस्त्याचे इस्टिमेट प्लॅन व्हॅल्युएशन उपलब्ध नसताना नमुना नंबर 23 मध्ये त्याची जी नोंद केली आहे ती कोणत्या आधारे केली आहे त्याचा ठोस पुरावा द्यावा, अन्यथा त्या रस्त्याची नोंद रद्द करण्यात यावी। तो रस्ता कोणत्या शासनाच्या योजनेतून झालाय त्याची पूर्ण माहिती आम्हालाच द्यावी। वांदळे गावातील रहिवासी असून मी व माझी मुलगी कांचन कमलेश ठाकरे व मी मीरा ठाकरे आम्ही उपोषणाला आजपासून बसलो आहोत। आमची मागणी एकच की हा जो आमच्यावर झालेला रोड संदर्भात अन्याय आहे तो दूर व्हावा व आम्ही जो अडवलेला होता कठाड्याचा माल तो या अधिकाऱ्यांनी जसा होता तसा लावून द्यावा व तो रोड पूर्ण सील करावा एकतर, नाहीतर भूमी अभिलेख अधिकाऱ्यांनी
त्या जागेची मोजणी करून द्यावी. ही आमची मागणी मान्य नाही केल्यास आम्ही उपोषण हटवणार नाही. शिवसत्ता टाइम्ससाठी खलील सुर्वे, खोपोली. दे धडक बेधडक वृत्त देणाऱ्या आपल्या शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलला लाल बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका.